30 ऑक्टोबर 2023 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी बीड शहरामध्ये आंदोलनाचा भडका पेटला होता आणि त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यामधून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत होते। ही घटना घडून आता 1.5 महिना उलटलाय, पण त्यावरून आरोपांचे निखारे मात्र अजूनही धगधगतायत। कारण क्षीरसागर आणि जयंत पाटील यांनी एक वेगळाच कयास मांडलेला आहे आणि त्यावरून नवा वाद सुरू झालेला आहे। पाहूयात। हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस बंदोबस्त असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग आणि वेल प्लॅन हा प्रकार सगळा घडून आणला होता। एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत, ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत। एवढा मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही। पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या, फायरिंग का नाही केलं? अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली, राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं। मराठा समाजाच्या आंदोलनांचा ह्यांचा काही संबंध नव्हता। पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। 30 ऑक्टोबर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जमावाने पेटवलं। या आगीचा भडका बीडमध्ये उडाला, मात्र आज त्याचा धूर अधिवेशनात निघाला। पूर्ण 1 तास माझं घर जळत होतं, माझे कुटुंब आतमध्ये होतं। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। हा प्रकार चालू असताना तिथं पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली। माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालयाचे अध्यक्ष महोदय, आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते साहेब। जमावाकडून हल्ला सुरू असतानाही पोलीस तिथून निघून गेल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय। हाच धागा पकडत जयंत पाटलांनीही काही प्रश्न उपस्थित केले। पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही। पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती। ती स्थापन न करण्याचं कारण काय? पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती। त्या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत, आम्ही ते नाव घेणं योग्य नाही, पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल। खासगीत सांगितलं तरी चालेल। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते, पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या, फायरिंग का नाही केलं? त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होतं। पोलीस 50 असतात, मॉब 1000-2000चा असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000चा मॉब म्हटलं 5000 किंवा 1000 भर पोलीस आणू शकत नाही पण कधी। त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं। मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले। पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत? आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले, तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतात म्हटल्यावर तर 2 मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही अध्यक्ष महोदय। जयंत पाटलांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना फडणवीसांनी अंतरवाली सराटीतील पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला आणि विरोधकांवर निशाणा साधला। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली, राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं। आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत। याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो, कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही। मुद्दा होता बीडमधील जाळपोळीचा, पण चर्चेत आला पप्पू शिंदे आणि आज पप्पू शिंदेवरून जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये जुंपली। बीड मधल्या जाळपोळीवरून राजकारणात धूर निघायला सुरुवात झाली। क्षीरसागर यांच्या घराला लागलेली आग जरी विझली असली
तरी आरोपांचे निखारे मात्र विझले नाहीयेत, जे आजच्या अधिवेशनात दिसलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.